इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा फटका तेल व्यापाऱ्यांना होताना दिसून येत आहे. कारण तेलाची किंमत जी आहे ती गेल्या महिन्याभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. गेल्या 3 दिवसामध्ये जवळपास 150 रुपयांनी तर टप्प्याटप्प्याने 300 ते 350 याचा दर जो आहे तो वाढलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलाची मागणी जी आहे ती होत असते. सध्या लग्न सराईचे कार्य जे आहे ते सुरू आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती तेलची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. मात्र तेलचे जे वाढते जे दर आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका जो आहे तो बसताना दिसून येत आहे. नक्की आता तेलाची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने या तेलावरती परिणाम होतोय, ग्राहकांवरती परिणाम होतोय, यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहे. भाऊ, काय सांगणार, कशा पद्धतीने तेलाची जी परिस्थिती आहे आणि ग्राहकांवरती काय परिणाम होतोय याच्यावर? मार्केटमध्ये सगळं पूर्ण जर विचार केला तर युद्धाचा परिणाम होतो ते. पण आता असं झालेलं आहे की आता लग्न सराईचं सीझन चालू झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कार्य आहे, सणवाराचे दिवस आहेत. पण त्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की साधारण 350 रुपयापर्यंत डब्यामागे भाव वाढलेले. एक तर गॅसची टंचाई आहे, गॅस लोकांना मिळत नाहीये. त्याच्यामध्ये आता अजून तांदूळाचं प्रमाण बऱ्यापैकी आता वाढणार आहे. मार्केटमध्ये तांदूळाचं चलन वाढणार आहे. त्याच्यामध्ये 10 रुपये किलोला म्हणजे 1000 रुपये क्विंटलला एवढा मोठा फरक पडलेला आहे. त्याचा सध्या किती, पहिले कितीला हा तेलचा डब्बा मिळायचा आणि आता कितीला हा तेलचा डब्बा मिळतोय आणि प्रामुख्याने कुठले कुठले तेल जे आपल्याकडे येत असतात? आपल्याकडे जवळपास सगळ्यात जास्त चलन मध्ये असतं ते सोयाबीन तेल आहे, सोयाबीन रिफाईंड. त्याच्यामध्ये 2100 रुपयापर्यंत डबा होता, तो आता 2500 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि खालोखाल जर बघितलं तर हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते पाम तेल वापरतात. घरगुती वापरासाठी सोयाबीन तेल जे असतं रिफाईंड ते वापरलं जातं, सनफ्लॉवर तेल वापरलं जातं. आता एक तेल वाढल्यानंतर प्रत्येक पूर्ण तेलच्या सेक्टरवरती परिणाम होतो. टप्प्याटप्प्याने सगळे तेल वाढतात. याच्यामध्ये तुम्हाला असं नाही सांगता येणार की हे तेल कमी आहे, तेल तेल जास्त आहे, असं काही इश्यू नाहीये त्याच्यात. पण हा जो युद्ध जो आहे असा जर काही दिवस सुरू राहिला तर यामुळे याचा परिणाम आणखी किती भयावह होऊ शकतो, काय सांगणार आपण? हे जर युद्धाचा परिणाम झाला, सरकारची स्ट्रॅटेजी आता आपल्याला, आम्ही सर्वसामान्य व्यापारी आहेत, आम्हाला त्यांची स्ट्रॅटेजी पूर्ण काही माहिती नाही. पण जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर हाच डबा 2500 रुपयाचा आज मिळतोय तो 3000 रुपयापर्यंत जायलाही काही वेळ लागणार नाही. आता लोकांना सोनं चांदी नकोय, डॉलर नकोय, हिरे मोती नकोय, त्यांना हवं आहे फक्त खायला अन्न. आज दुबई झालं, आखाती देश झाले, UAE झालं, हे सगळे लोक भारताकडे याचना करतायत की आम्हाला तुम्ही खाद्यान्न पाठवा. ही सगळ्यात मोठा आज फटका बसणार आहे तो आपल्याला. निश्चितच आखाती देशाचा फटका जो आहे तो आता तेल व्यापाऱ्यांना आणि तेलच्या कंपन्यांना बसताना दिसून येत आहे. कारण की तेलचे जे दर आहे ते एका डब्याचे 2100 होते तर आता जवळपास 2500च्या वरती गेलेले. त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. तर दुसरीकडे लग्न सराई असल्यामुळं सर्वाधिक तेलची मागणी असते, मात्र त्याच्याला देखील फटका जो आहे तो आता लग्न कार्याला बसणार आहे. त्यामुळं युद्ध आणखी किती दिवस चालणार याची देखील परिस्थिती लक्षात घेता जर युद्धाचा परिणाम जो अधिक जर तीव्र झाला तर तेलाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता जी आहे ती व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. जितेंद्र बैसाना, टीपी9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.